डॉक्टर, जमीन विकन पण पोराला वाचवा. आणि दुसऱ्या बाजूला आवाज आला, डॉक्टर, बिल खूप होतंय हो. NICU, त्या थंडगार काचेच्या खोलीत फक्त व्हेंटिलेटरच्या बीप बीप आवाजांचा संगीत होता. बेड नंबर 1 आणि बेड नंबर 4 वर 2 बाळं मृत्यूशी झुंज देत होती. दोघांनाही सारखाच त्रास, प्रीमॅच्युरिटी आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. फरक फक्त इतकाच, बेड नंबर 1 वर मुलगा होता आणि बेड नंबर 4 वर मुलगी. बेड नंबर 1 च्या वडिलांचा आवाज संपूर्ण OPD मध्ये घुमत होता, डॉक्टर, पैशाचं बघू नका, जमीन विकन, दागिने गहाण ठेवेन, पण माझा वंशाचा दिवा वाचला पाहिजे. आणि त्यावेळी बेड नंबर 4 च्या वडिलांचा आवाज अगदी मंद, डॉक्टर, अजून किती दिवस ठेवावं लागेल? बिल वाढत चाललंय. सरकारी दवाखान्यात हलवलं तर चालेल का? तसंही जगण्याची खात्री कमीच आहे ना. हे ऐकून डॉक्टरचा हातच थरथरला. तो म्हणाला, हे बाप काही खेड्यातले नव्हते. पुण्यातल्या IT पार्कमध्ये काम करणारे, सुशिक्षित, पण विचार मात्र अजून पाषाण युगातले. त्याने मनातच विचार केला, अरे, तुला माहित आहे का, वैज्ञानिक मुलींच्या शरीरात जगण्याची ताकद अधिक असते. निसर्गानेच त्यांना दिली आहे, बायोलॉजिकल सर्व्हायव्हल ॲडव्हान्टेज. ती लहान मुलगी लढत होती, तिचं ऑक्सिजन लेवल सुधारत होतं. ती जणू म्हणत होती, बाबा, मला जगायचंच आहे. पण बाहेर तिचा बाप तिच्या श्वासावर नाही, तिच्या खर्चावर गणित मांडत होता. लक्ष्मीची पूजा आणि लक्ष्मीचाच तिरस्कार. किती विरोधाभास आहे ना आपल्यात. नवरात्रात देवीची पूजा, दिवाळीत लक्ष्मी पूजन, आणि जेव्हा तीच लक्ष्मी आपल्या घरात जन्म घेते तेव्हा आपण तिला ओझं समजतो. मुलगा असेल तर 8 लाख रुपयांचं बिल भरताना हात थरथरत नाही, कारण तो इन्व्हेस्टमेंट. आणि मुलगी असेल तर 50,000चं बिल भरताना मनात येतं, तसंही दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, साहेब, ती मुलगी आहे म्हणून बिल मोजू नका. ती वाचली तर उद्या तीच जमीन विकून तुमचा जीव वाचवेल. त्या दिवशी बेड नंबर 4 रिकामी झाला की नाही हे मी सांगणार नाही, पण एक गोष्ट मात्र खरी आहे, समाज म्हणून आपण आज ICU मध्ये आहोत. जेव्हा मुलासाठी चेकबुक आणि मुलीसाठी चिल्लर काढली जाते तेव्हा समजून घ्या, आपण अजूनही सुशिक्षित नाही, आपण अजूनही संवेदना शून्य आहोत. लेकरू लेकरू असतं, त्याचा श्वास सारखाच असतो. देवाने दोघांनाही समान हक्क दिलाय, फक्त माणसाने फरक केलाय. म्हणून लक्षात ठेवा, मुलगी ही खर्च नाही, ती संजीवनी आहे. तीच उद्याचं भविष्य आहे, तीच खरी लक्ष्मी आहे.